शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज 15 मे 2026 आजपासून मान्सूनपूर्व कपाशीच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या तयारी चालू झालेल्या आहेत आणि मान्सून नंतर लागणारी जी कपाशी आहे, या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना आज सगळ्यात मोठा जो प्रश्न पडतो तो म्हणजे कपाशीची व्हेरायटी कुठली निवडावी. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते पाहणार आहोत. त्यावरती सखोल चर्चा करणार आहोत, की कपाशीची व्हेरायटी नेमकी निवडायची कशी, लावायची कोणती? याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय उपयुक्त माहिती तुम्हाला पडणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण कपाशीची व्हेरायटी लावायची कुठली यापेक्षाही कपाशीची व्हेरायटी निवडायची कशी या विषयावर चर्चा करणार आहोत. कारण कपाशीमध्ये अशी कुठलीही व्हेरायटी या जगाच्या पातळीवरती नाही, की जी हमखास उत्पन्न आपल्याला देईल. त्यानुसार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ वेळ वाया न घालवता लवकरच व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. कपाशीच्या जातीमध्ये आणि मुख्यत्वे करून 3 गोष्टी आढळतात. आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे, की जगाच्या पातळीवरती अशी कुठलीही व्हेरायटी नाही, की जी आपल्याला हमखास उत्पन्न देईल. याचं कारण असं, की कपाशीमध्ये जमिनी किंवा एरिया वाईज किंवा तुमच्या जमिनीनुसार कपाशीची व्हेरायटीची कपाशीच्या व्हेरायटी ज्या आहेत त्या ठरतात. कारण इथं माझ्या ज्या क्षेत्रावरती जी व्हेरायटी चांगली जी सूट होईल ते बाकी ठिकाणी होईल असं नसतं. एरिया वाईज कपाशीची व्हेरायटी बदलत राहते. त्यामुळे कपाशीची व्हेरायटी सांगणं हे खूप कठीण गोष्ट आहे. त्यापेक्षा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, की व्हेरायटी निवडायची कशी. आता कपाशीच्या व्हेरायटीमध्ये किंवा कपाशीच्या जातीमध्ये मुख्यत्वे करून 3 गोष्टी असतात. पहिला म्हणजे जास्त वजनदार, ज्याला आपण बिग बोल साईज म्हणतो. दुसरा मीडियम, मध्यम बोंड आपण ज्याला म्हणतो ते. आणि तिसरा कमी वजनदार किंवा छोटं बोंड आपण ज्याला म्हणतो ते. आता जास्त वजनदारमध्ये बरेच शेतकरी जे आहेत, जास्त वजनदार ज्या व्हेरायट्या आहेत, जसं की आपलं 659 असेल, त्यानंतर सुपर कॉट, त्यानंतर अंकुरची 888 अशा बऱ्याच व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळतात. तर याची जे शेतकरी प्री मान्सून म्हणजेच मान्सून पूर्व जे शेतकरी लागवड करतात, जसं की 20 मे, 25 मे किंवा 30 मे अशा प्रकारचे ज्यानुसार बियाणं अवेलेबल होईल त्यानुसार तर हे शेतकरी जास्तीत जास्त बिग बोल साईज म्हणजेच मोठ्या बोंडाची कपाशी या व्हेरायट्यांमधून निवडतात. त्यानंतर मध्यममध्ये राशीची निओ असेल, त्याच्यानंतर हरीश असेल अंकुरची, त्याच्यानंतर मोक्षा असेल, अशा वेगवेगळ्या बऱ्याच कंपन्यांच्या आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याच व्हेरायट्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि तिसरं म्हणजे कमी वजनाची किंवा हलकी आणि अर्ली व्हेरायटी. कपाशीमध्ये मुख्यत्वे करून एक गोष्ट नक्की आहे, की जेवढी बोंड साईज मोठी, तेवढी कपाशीचं जे ड्युरेशन आहे, जे दिवस आहेत ते लेट आणि जेवढी बोंड साईज लहान किंवा हलका, तेवढा कपाशीच्या ड्युरेशनमध्ये कमी म्हणजे अर्ली व्हेरायटी आपण ज्याला म्हणू शकतो, अशा प्रकारचा फरक आपल्याला दिसतो. आता मी व्हेरायटी निवडतो कशी हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मित्रांनो खास करून व्हेरायटी निवडताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायची, की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या एरियामध्ये सगळ्यात जास्त चालणारी व्हेरायटी कुठली? आता तुम्ही याचं उत्तर मला कमेंटमध्ये सुद्धा टाका, की तुमच्या एरियाचं नाव आणि तुमच्या एरियामध्ये चालणारी अशी कुठली व्हेरायटी आहे, की जी तुमच्या एरियामध्ये चालते. वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज चालतात. तुमच्या एरियामध्ये चालणारी व्हेरायटी कुठली आहे कमेंटमध्ये नक्की टाका. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे, की आपल्या एरियामध्ये व्हेरायटी कुठली चालते. त्यानंतर त्या वेगवेगळ्या ज्या 2-3 प्रकारच्या व्हेरायटीज आपल्या एरियामध्ये जे चालत आहेत, त्यापैकी आपण नेमकी कुठल्या व्हेरायटीला दरवर्षी जास्त प्रतिसाद किंवा पसंती आपण देतो, यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. आता हे मी अशा प्रकारे व्हेरायटी निवडतो, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये, मार्केटमध्ये असे बरेच लोक आहेत, जे शेतकऱ्यांना
माहिती तर नाही, पण एक प्रकारे कन्फ्यूज करण्याचं काम करत असतात. नेहमीच करत असतात. ही ही व्हेरायटी चांगली, ती व्हेरायटी चांगली. त्यामुळे शेतकरी गोंधळून जातो आणि व्हेरायटी निवडायच्या बाबतीत चुकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या एरियामध्ये कुठली व्हेरायटी चालते आणि आपण कुठल्या व्हेरायटी आपण लावत आलेलो आहोत आणि कुठल्या व्हेरायटीनं आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न दिलेलं आहे, ती व्हेरायटी आपल्याला सोडायची नाही. कोणी कितीही सांगितलं तरी आपल्याला जी व्हेरायटी आपल्याला पिकत असते, ती व्हेरायटी आपल्याला अजिबात सोडायची नाही. जर तुम्ही 4 एकर कपाशी लावत असाल आणि एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला जर जास्तच फोर्स जर केला, की ही व्हेरायटी अतिशय उत्तम आहे, तर आपल्याला फक्त 4 एकर जर आपली कपाशी असेल, तर त्यामधील 1 एकर क्षेत्रावरती एक प्रायोगिक तत्त्वावरती म्हणजेच प्रयोगानिशी 1 एकर क्षेत्रावरती नवीन व्हेरायटीची लागवड करायची आहे. तिच्यावरती लक्ष ठेवून जे आपल्याला उत्पन्न पाहून नंतर पुढच्या वर्षी त्या व्हेरायटीची निवड करायची आहे. कोणाच्या सांगण्यावरून आपल्याला संपूर्ण जे आपल्या कपाशीचं क्षेत्र आहे ते संपूर्ण नवीन व्हेरायटी लावायची नाही. जी आपल्याला उत्पन्न देत आहे तीच व्हेरायटी आपल्याला लावायची आहे. कारण YouTubeवर सुद्धा मी व्हिडिओ बघत आहे. त्यानंतर मार्केटमध्ये सुद्धा बघत आहे, की बरेच लोकं एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक व्हेरायटी सांगून देतात, की ह्या-ह्या व्हेरायट्या अतिशय उत्तम आहेत. आपण ते व्हिडिओ पाहतो. परंतु शेतकरी मित्रांनो, कन्सल्टन्सीच्या बाबतीत जर सांगायचं झालं, जे सल्ला देणारे लोकं आहेत, त्यामध्ये आपल्याला आपला अनुभव वापरायचा आहे, की जेणेकरून दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपली फसवणूक होणार नाही. कारण मार्केटमध्ये किंवा YouTubeवरती आजकाल तो ट्रेंड बनलेला आहे, की या व्हेरायट्या लावा, अतिशय उत्पन्न घ्या. या प्रकारच्या गोष्टी आपण करत नाही. आपण आपल्या शेतावरती जे प्रयोग आपण करतो तेच आपण शेतकऱ्यांपुढे मांडतो. याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळेच बरेचसे लोक आपल्याला जुळतसुद्धा आहेत. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत जातील. तर आपल्या शेतावरती, आपल्या जमिनीवरती जी व्हेरायटी आपल्याला सूट झालेली आहे तीच व्हेरायटी आपल्याला वापरायची आहे. प्रायोगिक तत्त्वावरती आपण एखादी व्हेरायटी 20 ते 25% क्षेत्रावरती वापरण्यास काहीही हरकत नाही. कारण नवीन व्हेरायटीसुद्धा असं नाही की नवीन व्हेरायटीज बोगस असतात किंवा काही. नवीन व्हेरायटीसुद्धा चांगल्या असतात. अशा प्रकारे या व्हेरायटींची निवड आपल्याला करायची आहे, की जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होईल. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला व्हेरायटीची निवड करायची आहे, जेणेकरून आपला त्यामधून निश्चितपणे फायदा होणार आहे. आपल्या अनुभवावरती, कारण आपल्या शेतावरती आपण रात्रंदिवस काम करत असताना जो आपल्या शेतीतला आपल्याला जो अनुभव आहे तो एखाद्या मार्केटमध्ये फिरणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीला किंवा कुठल्याही व्यक्तीला आपल्या शेतीवरती आपल्या जमिनीचा अनुभव जो आहे तो आपल्या व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीला एवढा नाही की जेवढा आपल्याला आहे. फक्त आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, की आपल्या शेतावरती बारीक लक्ष ठेवून आपल्या उत्पन्नात वाढ करून घ्यायची आहे आणि कमी खर्चामध्ये जे आपण नेहमीच करत आलेलो आहोत, की आपला उद्देश प्रामाणिकपणे हाच असतो, की शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळाली पाहिजे आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल यावरती आपला फोकस जास्तीत जास्त प्रमाणात असतो. याच गोष्टीवरती आपण कामसुद्धा करतो, स्वतःच्या शेतावरती करतो आणि स्वतःच्या शेतावरती आलेले चांगले चांगले अनुभव जे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे आता आपण सोयाबीन, कपाशी आणि कपाशीवरती सुद्धा समोर फवारणी, खताचे डोस, कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न कसं निघेल यावरती आपण आपल्या चॅनलवरती चर्चा करतच राहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जर अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जवान, जय किसान.